संगमनेर शहरात गुरुपौर्णिमेचा पवित्र उत्सव यंदा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आय लव्ह संगमनेरच्या पुढाकारातून शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या श्री दत्त मंदिर, म्हाळुंगी पूल येथील श्री स्वामी समर्थ केंद्र तसेच गंगामाई घाटावरील गंगामाता मंदिर येथे विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। डॉक्टर मैथिली तांबे यांनी तिन्ही मंदिरांना भेट देत श्री दत्त महाराज, श्री स्वामी समर्थ आणि गंगामातेचे दर्शन घेत विधिवत पूजन केले। यावेळी सर्व नागरिकांच्या सुख समृद्धी, उत्तम आरोग्य आणि संगमनेरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी मनोभावी प्रार्थना केली। त्यानंतर आयोजित महाप्रसाद कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी भाविकांना स्वतः महाप्रसादाचं वाटप केले। मंदिर परिसरात उपस्थित ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि लहान मुलांशी संवाद साधत सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या। या धार्मिक सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेत भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतला। गुरु म्हणजे जीवनाला योग्य दिशा देणारा, संस्काराची शिकवण देणारा आणि समाजाला प्रगतीच्या मार्गावर नेणारा दीपस्तंभ आहे। प्रत्येकाने आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा, असा संदेश यावेळी त्यांनी दिला। आय लव्ह संगमनेरच्या माध्यमातून शहरात सातत्याने सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबवले जातात। गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित या उपक्रमातून अध्यात्म, सेवाभाव आणि सामाजिक एकात्मतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला। मंदिर समित्या, स्वयंसेवक, आय लव्ह संगमनेरचे कार्यकर्ते आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गुरुपौर्णिमेचा हा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला। श्रद्धा, सेवा आणि संस्काराचा सुंदर संदेश देणारा हा उत्सव संगमनेरकरांच्या मनात कायम स्मरणात राहील। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।